राधानगरी तालुक्यातील वाड्या वस्त्यात दळणवळणापासून वंचित खासदार श्री शाहू छत्रपती यांनी केली पाहणी। राधानगरी तालुक्यातील राजापूर ते वाकीखोल रस्ता दळणवळणापासून वंचित आहे। या पार्श्वभूमीवरती खासदार श्री शाहू छत्रपती महाराज यांनी अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली। या मार्गावर सुमारे 9 ते 10 किलोमीटर अंतराचा रस्ता आहे, परंतु भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आजपर्यंत कच्चाच रस्ता राहिलेला आहे। राधानगरी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने तसेच महसुली गाव असून नागरिकांना राधानगरीमध्ये सतत यावे लागते। हा रस्ता पूर्ण झाल्यास नागरिकांचा साधारणतः 30 ते 40 किलोमीटरचा प्रवास कमी होणार आहे, परंतु हा रस्ता वन विभागाच्या हद्दीत असल्यामुळे तेथे पक्का रस्ता करण्यासाठी केंद्र शासनाच्या वन विभागाची परवानगी घ्यावी लागते। त्यासाठी केंद्र शासनाच्या पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन खासदार शाहू छत्रपती यांनी दिले। मुख्यालयापासून राधान तालुक्याचा घटक असणाऱ्या वाकीखोल परिसराला जोडणारा रस्ता जो बरीच वर्षे प्रलंबित आहे, त्याबद्दल माननीय आमदार किंवा सध्याचे मंत्री आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला त्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत एक वर्षभरापूर्वी, परंतु अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्रव्यवहाराप्रमाणे वन विभागानं त्याच्यावर अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही आहे। तर आज श्रीमंत शाहू छत्रपती महाराज या विभागाचे खासदार यांच्या उपस्थितीत सदर रस्त्याला महाराजांनी भेट दिली आणि तो प्रस्तावाची जी मंजुरी आहे ती केंद्र शासनाच्या अखत्यारीतला भाग असल्यामुळं वन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याचा प्रस्ताव सादर करून केंद्राकडे त्याचा पाठपुरावा करण्याचं अभिवचन महाराजांनी इथल्या ग्रामस्थांना दिलेलं आहे। या पाहणी दरम्यान गोकुळचे संचालक अभिजित तायशेट्टे, जिल्हा मुख्य वन संरक्षक श्रीकांत पवार, वन परिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील, भोर मॅडम, पीडी धुंद्रे, सुधाकर साळुंखे, आर.के. मोरे, रमेश बसाटे, संजय माळकर, संदीप डवर, दत्ता चौगले, संदीप पाटील, मिथुन पारकर तसेच भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। येस ब ब क क कणीदार, ख ख खमंग, ग ग अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।